दुचाकीवरून जात असताना मागील चाकात साडीचा पदर अडकल्याने महिला खेचली जाऊन खाली पडली। या दुर्घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे। ही घटना संभाजीनगर जळगाव महामार्गावर घडली। मनीषा कैलास चौधरी वय 48 राहणार पौर तालुका जामनेर असे घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार मनीषा चौधरी ह्या त्यांचा मुलगा ऋषिकेश चौधरी याच्यासोबत छत्रपती संभाजीनगर इथे गेल्या होत्या। तिथील काम आटोपल्यानंतर संभाजीनगर इथून पौर इथे घरी परत येण्यासाठी निघाले होते। याच दरम्यान छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील सिल्लोड फाट्याजवळील भवन गावाजवळ हा अपघात घडला। महामार्गावर एका साईडने दुचाकी चालवत असताना दुचाकीच्या मागील चाकात साडी अडकून आई खाली कोसळल्याचे पाहताच ऋषिकेश भांबावून गेला। मागे बसलेली आई पडल्याचे लक्षात येताच तो गाडी उभी करत धावत आई जवळ पोहोचला, मात्र आई काही हालचाल करत नसल्याचे त्याला जाणवले। या अपघातात त्यांच्या डोक्याला व पाठीला जब्बर मार लागल्याने त्यांना तात्काळ सिल्लोड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले।